नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। दिनांक 16 जुलै 2026 रोजी मोताळा तालुक्यात निष्काम भक्ती आणि सेवेसाठी मातापित्यांची पुण्याई लागते। हभप शिवदास महाराज राहणे सारोळा मारुती येथे 3 दिवसीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा व 51 फूट धर्मकलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। मोताळा तालुक्यातील सारोळा मारुती येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित करण्यात आलेला 3 दिवसीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा, धर्मकलशारोहण व धार्मिक कार्यक्रमांचा भव्य सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यात हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन, कीर्तन, होमहवन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। समारोपप्रसंगी प्रख्यात प्रबोधनकार हभप शिवदास महाराज राहणे यांनी कीर्तनातून मार्गदर्शन करताना सांगितले की भगवंताची सेवा, मंदिर उभारणी आणि मूर्ती प्रतिष्ठापनेसारखे पुण्यकार्य करण्यासाठी निष्काम भक्तीबरोबरच आई वडिलांची पुण्याई लाभावी लागते। हनुमंताच्या कृपेमुळे भक्ताला नवविधा भक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे जीवन धन्य होते। या सोहळ्यास वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री, महासचिव हभप सतीशचंद्र रोठे पाटील, सारोळा मारुतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, मंदिर जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनानंतर हभप सतीशचंद्र रोठे पाटील यांनी समाजप्रबोधनपर व्याख्यानातून अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी वासुदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले की सारोळा मारुती येथे उभारण्यात आलेला 51 फूट उंच धर्मकलश आणि ध्वज हा संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांसाठी प्रेरणादायी धार्मिक केंद्र ठरणार आहे। प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थळाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले। ग्रामस्थ, मंदिर जीर्णोद्धार समिती आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या लोकसहभागातून मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराच्या गाभाऱ्यात श्री हनुमानाची मुख्य मूर्ती, आदिशक्ती मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह विठ्ठल, रुक्मिणी, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत एकनाथ आणि शेगावचे संत गजानन महाराज यांच्या मूर्तींची वैदिक मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तसेच 3 दिवस होमहवन, विविध धार्मिक विधी आणि अखेरीस महाप्रसादाच्या महापंगतीने सोहळ्याची सांगता झाली। सारोळा मारुती हे ठिकाण पंचक्रोशीतील भाविकांचे प्राचीन श्रद्धास्थान मानले जाते। एकाच ठिकाणी 2 स्वरूपातील पुरातन हनुमान मूर्ती प्रतिष्ठित असणे ही या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असून नवसाला पावणारा जागृत हनुमंत म्हणून या मंदिराची ख्याती दूरवर पसरलेली आहे। त्यामुळे वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते। 3 दिवसीय या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि लोकसहभागातून उभारलेले हे धार्मिक कार्य भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण असणारा परमात्मा तो तुमच्या आमच्या करता आज सुलभ झाला। कडाक्ष किरणा शांत नमन नमाब्दे नमः अनंत अनंत कृष्णाय जगन्मंगल मूर्ते नमः।
ओम हनुमते नमो पिंगाक्ष नमो वंदिस नमो उदय नमामि ते पुण्यम महाबल सिंहासिकम रामेष्ट नमो लक्ष्मी प्राणदाताय नमो फल्गुन सकलम ओम दस गर्भस्स दर्पः नमो शांति 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 ओम श्री हनुमते रुद्रात्मकाय ओम पटो हनुमान पहलवान वर्ष 12 दिखे जवान हाथ में लड्डू मुख में पान ओ बाबा हनुमान औतद्वाई महादेव गौरा पार्वती की शब्द साचा पिंडकाचा पूर्व मंत्र ईश्वराचा श्री राम जय जय राम. दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी उभं राहून मी प्रवचन करण्याचा योग आला होता. दीड वर्षापूर्वी बजरंगबलीचा जयंतीचा सोहळा होता. बरोबर दीड वर्षाच्या नंतर या ठिकाणी योग घडून आला. आता शिरसाळा मारुतीची ज्यांची अविरत सेवा असते असे गुरुवर्य शिवदास महाराज राहणेंचा हा या ठिकाणी तुमचं सर्व काही अमृतोत्सव ज्ञानाचा या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्याच्या पूर्वीचे 3 दिवस म्हटल्याच्या नंतर संन्यासी बाबा आमचे गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री यांच्या सहवासात हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. साक्षात बजरंगबलीचं पूर्णत्व स्वरूप तुम्हाला या गावाला प्राप्त झालं. पूर्णत्व स्वरूप असं तुम्ही आम्ही म्हणू शकतो. आजच्या या सोहळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी येऊन संतांच्या सहवासात राहून काही 2 शब्द ऐकण्याचा संतांचा सहवास लाभला ही खऱ्या अर्थानं पवनपुत्र हनुमंताची कृपा म्हणावी लागेल. आता अमृताचं जन प्राशन केल्याच्या नंतर दुसरं काही घेण्यासारखं बाकीच राहत नाही महाराज. तसा हा अमृताचा सोहळा संपन्न झाला. आता अमृत घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी काही सांगावं ते काही योग्य होणार नाही. परंतु